तोंडली खरं म्हणजे पौष्टिक आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी आमचं तोंड जर कोणाचं आलं ना तर आजी आम्हाला कच्चं तोंडलं खायला द्यायची आणि त्याने आलेलं तोंड जायचं. अशी ही बहुगुणी तोंडल्याची भाजी करायची म्हणजे थोडंसं कंटाळवाणं काम वाटतं, कारण ती बारीक असतात. ती बारीक चिरा दे किंवा भरली तोंडली करायची असेल तर ती मधनं कापायची, जरा किचकट काम वाटतं. म्हणून आज आपण ठेचल्या तोंडल्याची भाजी बघणार आहोत. ती इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट लागते की ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या किचनमध्ये जाऊयात. येताय ना मग? चला तर मग. ही अशी तोंडली आपल्याला बाजारात मिळतात. ती आणायची, स्वच्छ धुवायची. ही चिरायला खूप कंटाळा येतो म्हणून त्याची आपण ठेचून भाजी करणार आहोत. तर आपला दगडी खलबत्ता आहे ना, त्याच्यात आपण हे सगळ्यात हे तोंडली ठेचून घेऊयात. फक्त दाखवण्यापुरती मी थोडीशी तोंडली तुम्हाला दाखवली. ही अशी तोंडली घेतली, ही आपण आता याने अशी छान ठेचून घेऊयात बरं का सगळी. आणि ह्या तोंडल्यांबरोबरच आपण मिरची आणि लसूणसुद्धा ठेचून घेणार आहोत. समजा जर एखादं तोंडलं लाल निघालं तरी काही हरकत नाही, तेही ठेचलं तरी चालू शकतं. चला आता आपण भाजी करून घेऊयात. प्रथम आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी घालून घेऊयात. मोहरी तडतडली की त्याच्यात हे लसूण आणि मिरची आपण वाटून घेतली. ही कमी तिखट असलेली मिरची, त्यामुळे आपण जास्त घेतली. गॅस लहान करूयात आणि लसूण आणि मिरची पण घालून घेऊ. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे बरं का. आता ही एक 2-3 तास हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती, ती पण थोडीशी ठेचून घेतली, ती आपण ह्याच्यात घालून घेऊयात. कोथिंबीर आणि नंतर थोडासा डाळीचा रंग बदलत आला की आपण ह्याच्यामध्ये ठेचलेली तोंडल्याची भाजी आपण घालून घेऊ. आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ, थोडासा हिंग, अगदी किंचित हळद आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं खोबरं घालणार आहोत. आज ओलं खोबरं नाही आहे, डेसिकेटेड कोकोनट आहे ते घातलं, पण ओलं खोबऱ्याने जास्त चव येते. त्याच्यात आपण थोडंसं एक वाटीभर पाणी घालूयात आणि आपली भाजी शिजवून घेऊयात. बाकी याच्यात काही मसाले घालायचे नाहीत, फक्त खोबरं आणि लसूण आणि मिरची, मीठ, बास एवढ्याने या भाजीची चव एकदम छान येते. साधारण एक भाजी थोडीशी बुडेल एवढं आपण पाणी घालूयात आणि म्हणजे याच्यामध्ये तोंडली आणि हरभऱ्याची डाळ शिजेल. आता याच्यावर झाकण ठेवून आपण मंद गॅसवर शिजवून घेऊयात. आपल्या तोंडल्याचा डाळीचा सगळा रंग बदललेला आहे. भाजी शिजलेली दिसते, पाण्याचा अंशसुद्धा कमी झाला. गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे समजा जर थोडीशी कच्ची असेल तर त्या वाफेवरती शिजून जाईल. आपली मस्त छान ठेचल्या तोंडल्याची भाजी तयार झाली. आहे की नाही? सोपी आहे, छान आहे आणि न खाणारे लोकसुद्धा तोंडल्याची भाजी नक्की खातील. कारण मुळात तोंडल्याच्या भाजीला स्वतःची चव किंवा स्वतःचा सुगंध असा नसतो. त्यामुळे ही भाजी कुणी खाईल, कारण ती चवदार झाली. नक्की करून बघा. आणि अशा जर तोंडल्याच्या भाजीच्या आणखीन वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर मला नक्की कळवा. खूप रेसिपी आहेत, आपण नक्की बघूयात. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.